कामाच्या घाई गडबडीमध्ये आपण जेवण बनवत असतो तेव्हा आपलं काहीतरी उतू जाते आणि त्यामुळे गॅसचे जे बर्नर आहेत ते खराब होतात, त्याची सारखे पेटत नाहीत. तर त्यासाठी ते कसे साफ करायचे ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी ते स्टँड आहेत ते काढलेले आहेत. त्यानंतर बर्नर जो आहे तो थंड आहे ना ह्याची खात्री करून घ्यायची. त्याचप्रमाणे गॅसची रेग्युलेटरचं मी बटन बंद केलेलं आहे. माझ्याकडे हा कॉपरचा ब्रश आहे आणि त्याला 2 असे सुईसारखे छिद्रे साफ करायचे. त्याला सुईसारखे ते पॉइंटेड स्क्रूसारखं आहे. तर ह्या प्लेट देखील मी आता काढलेल्या आहेत. तर प्रथम आपण ह्या सुईसारखे जे आहे त्याने आपण जे छिद्रे आहेत ते क्लिअर करून घेऊया. म्हणजे त्यामध्ये जे अडकलेलं आहे काही कचरा वगैरे ते सगळं साफ होईल. तर तिन्ही बर्नरचं आता मी हे छिद्रे प्रथम साफ करून घेणार आहेत. हे 2 प्रकारच्या सुयासारखे असतात. एक छोटी असते, एक मोठी असते. कारण बर्नरला देखील 2 प्रकारची छिद्रे असतात. तर हे छोटी आणि मोठी सगळी आपण छिद्री व्यवस्थित सगळी साफ करून घेऊयात. आता हा जो कॉपरचा ब्रश आहे, ह्याने जर हा बर्नर आपण साफ केला, तर आपली पुढची जी प्रोसिजर आहे ती देखील करायची गरज नाही. रेग्युलर तुम्ही ह्या ब्रशने जर साफ केलं आठवड्याला एकदा, खूप छान रिझल्ट येतो. त्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थित सगळा हा बर्नर आपण घासून घेणार आहोत. हा बर्नर आपला व्यवस्थित साफ करून झालेला आहे आणि हे पहा रिझल्ट तुमच्या पुढे आहे. तर दुसरा देखील आपण असाच साफ करून घेऊया. ह्या बर्नरवरती कार्बन वगैरे जमतो, त्यामुळे हा जो कॉपरचा जो ब्रश आहे त्याने एकदम मस्त साफ होते. तर अशा प्रकारे तिन्ही बर्नर आपण हे साफ करून घेतलेले आहेत. आता आपण दुसरी स्टेप करणार आहोत. तर इथे मी पाणी उकळवून घेतलेलं आहे. तर हे बर्नर त्यामध्ये आता घालायचे आहेत. तिन्ही बर्नर घातल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे. बेकिंग सोडा घातला, त्यामध्ये लिक्विड घालायचं आहे, आपलं भांडी घासायला घेतात ते, आणि अर्धा लिंबू ह्यामध्ये घातलेला आहे. आता ह्यावर झाकण देऊन आपण कमीत कमी 1 तासासाठी असंच ठेवून देणार आहोत. आता फक्त 20 मिनटं झालेली आहेत आणि मला आता किचनमध्ये गॅसवरती काम आहे, त्यामुळे मी ही प्रोसिजर इथेच थांबवते आहे. लिंबूची साल आणि मीठ घेतलेलं आहे. हे बर्नर पाणी खूप गरम आहे, तर इथे मी पकड घेते आणि त्याने हा बर्नर बाहेर काढते. तुम्हाला हे बर्नर साफ करायचे असतील तर दुपारचं जेवण झाल्यानंतर ही साफसफाईला घ्यायचं, म्हणजे आपल्याकडे वेळ असतो. तुम्ही कमीत कमी 1 तास तरी यामध्ये ठेवून द्यायचं आहे. म्हणजे ते बेकिंग सोडा, लिंबू आणि लिक्विड घातलेलं आहे त्याने ते एकदम क्लिअर होऊन जाते. तर आता इथे मी हे लिंबूची साल आणि मीठ घेतलेलं आहे, त्याने हा बर्नर आपण घासून घेणार आहोत. जेवण बनवते वेळी घाई गडबडीमध्ये आपलं उतू जाते आणि त्यानंतर ते बर्नर पेटायचे राहतात. तर त्यासाठी हा अगदी घरगुती आणि सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला चांगला रिझल्ट पाहायला मिळेल. आता मी फक्त 20 मिनिटासाठी हा भिजवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारे हे स्क्रब घ्यायचं आहे आणि स्क्रबने व्यवस्थित ते घासून घ्यायचं आहे. तर हे लिंबूचं जे पाणी आहे, बेकिंग सोडा आणि लिंबूचं, त्याने मी हा स्क्रब त्यामध्ये बुडवून हे असं साफ करून घेणार आहे. आणि ह्या पहा छान मस्त अगदी 20 मिनिटामध्ये किती क्लिअर झालेलं आहे. अशा प्रकारे आपण दुसरे बर्नर देखील साफ करून घेऊया. दुसरे बर्नर साफ करणार तोपर्यंत मी हे साफ केलेले बर्नर पुन्हा हे गरम पाण्यात ठेवते आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण हे बर्नर कशी साफ करायचे हे पाहत आहोत आणि ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शेगडी कशी साफ करायची ते पाहणार आहोत. तर अशा प्रकारे तीनही मी हे बर्नर साफ करून घेतलेले आहेत आणि एकदम मस्त क्लीन, अगदी थोड्या वेळामध्ये एवढे चांगले साफ झालेले आहेत. तर जास्त वेळ ठेवल्यास तुमचे मस्त व्यवस्थित एकदम क्लीन होऊन जातील. तर आता हे स्वच्छ पाण्याने पहिले धुवायचे आहेत, त्यानंतर पुसून घ्यायचे आहेत. पाऊस सुरू होण्याच्या अगोदर आपण घरातले कर्टन किंवा पिलो खूप मळलेले असतात, तर ते अगदी सोप्या पद्धतीने कसे धुवायचे तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ती नक्की पहा. अशा प्रकारे हे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते चांगले पुसून घेतलेले आहेत आणि छान मस्त हे एकदम क्लीन झालेले आहेत. आता हे अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत. ह्या प्लेटसुद्धा ठेवूया आणि त्यानंतर हे स्टँड ठेवायचे आहेत आणि त्यानंतर गॅस सुरू करून पाहायची आहे. आणि गॅस लावल्यानंतर तुम्हाला वाटलं की ती पेटत नाही थोडी, तर थोडीसं बारीक करायची, गॅस फास्ट करायची अगदी 1-2 सेकंदासाठी आणि छान मस्त आपले हे बर्नर एकदम क्लिअर झालेले आहेत, चांगले पेटत आहेत.